जय महाराष्ट्र. मी रेश्मा तपासे. 2016 सगळ्यांच्या लक्षात असेल, कारण त्यावेळेला 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीने अचानक 8:30 वाजता रात्रीच्या वेळेस 8:30 वाजता नोटबंदीची घोषणा केली आणि सगळीकडे शांतता पसरली. एका रात्रीत नोटबंदी झाली आणि मग त्याच्यानंतर तुमच्या आमच्या सगळ्यांचं जनजीवन ज्या प्रकारे विस्कळीत झालं, म्हणजे बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा, त्यात उन्हामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला, किती लोकांना अटॅक आले, मुलांची लग्न होती, लोक पैसे काढू शकत नव्हते. म्हणजे इतका प्रचंड आपल्यावरती आपत्काल आलेलं होतं त्यावेळेला. नोटबंदी म्हणजे एका रात्रीत नोटबंदी जाहीर करणं आणि सर्वसामान्यांना म्हणजे इतका बळी गेला त्यावेळेला, इतक्या लोकांचा जीव गेला. त्या गर्दीमध्ये उष्णतेने दम लागून अटॅक येऊन कितीतरी घरांमध्ये लग्नाची अवस्था होती, त्या आईवडिलांचा मृत्यू झाला. म्हणजे अशा बऱ्याच घटना त्या नोटबंदीच्या दरम्यान झाल्या. तेव्हाही ह्या सरकारवरती कुठली ॲक्शन झाली नाही, किंवा मी तर म्हणते यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवायला हवा होता. त्यानंतर 2016 नंतर पुन्हा आपत्काल आपल्या देशावरती आला, तो म्हणजे 2020ला जेव्हा कोरोना आपल्या देशामध्ये आला. 2016 4 वर्षांनी लॉकडाऊन झालं आपल्याकडे, आणि त्या लॉकडाऊनमध्ये आपण सगळे घरामध्ये बंदिस्त झालो. आपण घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो, आपण कामाला जाऊ शकत नव्हतो, आपण आपला जो काही छोटा मोठा व्यवसाय तो करू शकत नव्हतो. म्हणजे इतका मोठा आपत्काल, इतकं मोठं संकट हे आपल्या देशावरती आणून ठेवलं त्यावेळेला. तर बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच जणांना घाबरून अटॅक आलेले आहेत, किती जणांचं ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांची डेथ झालेली आहे. म्हणजे सगळ्यात जास्त मृत्यू जर झाला असेल तर ह्या नोटबंदीमध्ये आणि ह्या लॉकडाऊनमध्ये, आणि ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक भरडली गेली जास्तीत जास्त प्रमाणात. आणि आता पुन्हा म्हणजे 2026 आता पुन्हा तोच प्रसंग येतो आहे की काय असं वाटतं आहे. कारण तुम्ही बघा, 2016लाही भाजप सरकार होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. 2020ला पण भाजपचं सरकार होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. आणि आता 2026ला पण भाजपाचं सरकार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आणि आता यावेळेला जे संकट आलेलं आहे ते गॅस, तेल, पेट्रोल, डिझेल ह्या सगळ्या गोष्टीचं जे संकट आलं ते आपल्या देशावर आलं आहे. तुम्ही बघा, पेट्रोल पंपाच्या बाहेर, CNG पंपाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. गॅस सिलेंडर एका न्यूज चॅनलने बाहेर काढलं की आत्तापासूनच काळा बाजार सुरू झाला आहे. सर्वसामान्यांच्या गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब एवढ्या भर उन्हामध्ये ज्या रांगा लागलेल्या आहेत, की एक्स्ट्रा सिलेंडर आणून ठेवावा, किंवा किती हॉटेल आता बंद होण्याच्या कगारवरती आहेत, किती जणांनी चुली पेटवायला सुरुवात केल्यात. म्हणजे हे जे संकट आहे ह्याच्यातून आता मोदीजी कसा मार्ग काढणार आहेत त्यांचं त्यांना माहिती. संसदेमध्ये डिबेटलाच आपले पंतप्रधान येत नाहीत, आणि जे पेट्रोलियम मंत्री आहेत हरदीप पुरी, ते सुद्धा संसदेमध्ये ह्या महत्त्वाच्या, ज्याच्याशी आपलं जनजीवन जोडलेलं आहे, ह्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी किंवा याच्यातून मार्ग कसा काढायचा ह्या चर्चेसाठी सुद्धा पेट्रोलियम मंत्री आणि प्रधानमंत्री आपल्या पार्लमेंटमध्ये येत नाहीत. तर आपल्याला ह्यातून मार्ग कोण काढून देणार, खरं कारण काय आहे, ह्याच्यातून मार्ग निघणार की नाही. आणि आता पुन्हा तुम्ही बघा, लग्न सराईचे दिवस जवळ आलेले आहेत. कित्येकांच्या घरामध्ये लग्न असतील, काही कार्यक्रम असतील. मी आजच बातम्यांमध्ये बघितलं आहे की बऱ्याच जणांनी लग्नाच्या ते कॅटरिंगवाले आहेत त्यांनी त्यांच्या ऑर्डर कॅन्सल केलेल्या आहेत, कारण सिलेंडर मिळत नाही आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता पुन्हा ज्या प्रकारे नोटबंदी झाली, ज्या प्रकारे कोविड आला, लॉकडाऊन झालं, त्याचप्रमाणे पुन्हा तोच प्रसंग उभा राहणार की काय अशी चिंता वाटू लागली आहे, अशी भीती वाटू लागली आहे. तेव्हा सगळ्यांनी आपली काळजी घ्या. याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं आहे की मी इतकी मोठी नाही आहे, याच्यामधून मार्ग काढायचा आहे तो म्हणजे आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी जे त्या पदावरती बसलेले आहेत, आता जे युद्ध चालू आहे याच्यावरती सुद्धा आपल्या पंतप्रधानांकडनं कुठलंही असं एक वाक्य आलेलं नाही, ह्याच्यातून कसा मार्ग काढणार. फक्त
कालपासून एक बातमी मी ऐकत होते की मोदीजींचा मास्टर स्ट्रोक, पण तोही खोटा ठरला. आम्हाला खरं ऐकायचं आहे मोदीजी, खरी वस्तुस्थिती ऐकायची आहे की तुम्ही नेमकं काय करतायत, इराणबरोबर तुमचे काय चालू आहेत संबंध, किंवा ट्रम्पबरोबर तुमचं काय चालू आहे, हे आम्हाला सगळं ऐकायचं आहे. कारण आज सकाळीच व्हाईट हाऊसच्या सचिवांचा एक व्हिडिओ पाहिला, स्टेटमेंट ऐकलं की त्यांचं म्हणणं आहे की इंडियाचे पंतप्रधान, भारत देशाचे पंतप्रधान हे सगळ्यात मोठे म्हणजे ग्रेट ॲक्टर आहेत, कारण आम्ही जसं सांगतो तसं ते करतात. आता ते सांगतात तसं तुम्ही करायला अजून नेमकं तुम्ही काय काय केलं आहे हे आम्ही भारताचे नागरिक म्हणून आमचा अधिकार आहे की आमच्या पंतप्रधानाने अमेरिकेमध्ये काय काय अजून करून ठेवले ते सांगतील तसं ऐकणं, हे तिकडच्या व्हाईट हाऊसच्या सचिवांचं म्हणणं आहे की आमचे प्राईम मिनिस्टर ते जसं बोलतात तसं ऐकतात. तर आम्हाला ऐकायचं आहे की तुम्ही आणखीन काय काय केलेलं आहे, किती गोष्टी तुम्ही अमेरिकेकडे सरेंडर केलेलं आहे, अजून किती ठिकाणी तुम्ही नाचगाणं केलेलं आहे, आणि अजून असे किती व्हिडिओज किंवा फोटोज तुमचे जर आहेत तर ते कुठल्या पद्धतीचे असतील. कारण शेवटी देशाचा पंतप्रधान आहे, तुमच्या ह्या गोष्टींवरती आपल्या देशाची इमेज आहे. त्यामुळे एक भारतीय नागरिक म्हणून आमच्या सगळ्यांना हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची जी सचिव, जिचं आज स्टेटमेंट आम्ही ऐकलं आहे की मोदीजी आम्ही म्हणतात ते सगळं ऐकतात, ते खूप ग्रेट ॲक्टर आहे. तर आम्हाला ऐकायचं आहे की तुम्ही आणखीन अशा काय काय गोष्टी त्यांच्या मान्य केलेल्या आहेत, कशावरती सह्या केलेल्या आहेत, हे सगळं आम्हाला ऐकायचं आहे. आणि ब्रेकिंग न्यूज तर सगळ्यांना माहितीच आहे की मुकेश अंबानीला अमेरिकेने, डोनाल्ड ट्रम्पने रिफायनरीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, हे सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. तर बघूया आता ह्याच्यातून कसा मार्ग निघतो आहे ते बघू, पण पॅनिक होऊ नका. जर सिलेंडर मिळत नसतील तर पुन्हा जुने दिवस, चुली आपल्याच आहेत, त्यामुळे पॅनिक होऊन जाऊ नका, आपण मार्ग काढू. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.